म्हणजे त्याचे जे केमिकल रिएक्शन्स आहेत किंवा त्या टेस्ट ट्यूब मधले जे एक्सपेरिमेंट, हे सगळं आम्ही बराचसा यातला भाग आम्ही ऑलरेडी कॉलेजमध्ये केलेला आहे. सो तो प्रॅक्टिकल केलेला लक्षात आहे माझ्या, म्हणजे बघितलेलं असं चांगलं लक्षात असतं ना आपल्या. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करताना ना, म्हणजे आम्ही कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचो. आता तुम्ही जो अभ्यास करताय हा आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे आम्हाला पण शाळेमध्ये असताना 8वी 9वी 10वीला हे धडे होते, पण आता त्याच्याही पेक्षा जास्त कॉलेजमध्ये आपण प्रॅक्टिकली जेव्हा करतो ना, ते जास्त चांगलं लक्षात राहतात. म्हणून ते मला कॉलेजचं जास्त लक्षात आहे. तर आम्हाला हायड्रोकार्बन्स आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची एक ब्रांचच आहे. तर 11वी 12वीला जेव्हा केमिस्ट्री विषय येतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे वेगळे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे वेगळे, फिजिकलचे वेगळे, अॅनालिटिकलचे वेगळे, असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट असतात. तर याच्यामध्ये हायड्रोकार्बन हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या एक्सपेरिमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामध्ये हायड्रोकार्बनचा अभ्यास हा एक खूप मोठा अभ्यास आहे. त्याचा आम्ही सिस्टमॅटिक अभ्यास केला होता. आम्ही त्याचे ग्रुप केले होते, अल्केन, अल्किन, अल्काइन्स. आणि 10वीला पण आपल्याला हे सगळं आहे. कार्बन केमिस्ट्री आपल्याला 10वीला आहे. त्याच्यामध्ये हे फॉर्म्युला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील. आता आपल्याला नाही आहेत. पण माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही जेव्हा हे केलं होतं, आम्ही जसं आपण काय केलं ना, आपण सबस्टन्सेस म्हणजे कंपाऊंड्स लिहिले आणि त्याच्यावरून त्याचे फॉर्म्युला डिराईव्ह केले, असं आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे ते माझ्या लक्षात होतं की हे असं वर्कआउट होतं. पण काल ते वर्कआउट झालं नाही, कारण की आपला फॉर्म्युला आपण जो होता त्या हिशोबाने लिहिला, म्हणजे जे सॅम्पल्स आपण घेतले, जे एक्झाम्पल्स घेतले त्या हिशोबाने लिहिला. पण सगळ्यांना लागू होईल असा तो फॉर्म्युला नाहीये. म्हणजे आपल्याला काय करायला हवं होतं, त्या फॉर्म्युलामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला पाहिजे होते. हे बदलूया का, ते बदलूया का, ते बदलूया का, ते ह्याला अप्लाय होईल, त्याला अप्लाय होईल, आणि मग करेक्ट फॉर्म्युला येईल. हे काल आपण वेळ अभावी केलं नाही. आणि मग जसं मला हे लक्षात होतं की -2 येतं आणि N2N हे येतं. तर हे नक्की कशाला येतं हे मला काल आठवत नव्हतं, कारण की एक माझ्या वेगळ्या लिंकमध्ये ते मध्ये झालं. आणि म्हटलं चला आपल्याला तर आपण केलंय, आपण डिराईव्ह करूया, म्हणून ते काल डिराईव्ह केलं, पण ते एक्झॅक्ट मॅच नाही झालं. पण नंतर जेव्हा शांतपणाने विचार केला, सगळं लेक्चर संपलं, माझी वही घेऊन बसले, सगळे सॅम्पल्स घेतले, ते लिहिले, आणि मग त्याच्यावरती आणि मग थोडंसं इंटरनेटमध्ये पण क्रॉस चेक केलं, कारण की जी चूक आपल्या लेक्चरमध्ये झाली तशी व्हायला नाही पाहिजे. सो ते क्रॉस चेक केलं आणि मग कन्फर्म केलं की ओ अच्छा, हे गडबड झाली होती. सो आता लावण्य आहे ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी मी काल ग्रुपवर टाकलेलं आहे. हे तेच आहे. जरा मी ना ते पेज शेअर करते, म्हणजे तुम्हाला मला ते एक्सप्लेन करता येईल की व्हॉट इट वॉज. जस्ट 1 सेक. हा, डेरिवेशन कळलं. हे कोणाचं काय होतं, हा कोणाचा मेसेज आलाय मला? ठीक आहे, एक मिनिट, वेट, लेट मी चेक. आपलं तो पेजेस मी तुम्हाला समोर काढते, म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलंय काल, जे पाठवलंय, ज्या लोकांनी बघितलं त्यांना कळलं असेल, ज्यांनी नाही पाहिलं त्यांना आता आपण सांगूया, बरं का. सो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्रच आहेत. आय विल डाउनलोड दॅट माय ओन पेज अँड शेअर दॅट विथ यू. वेट, आलं का? आलं आलं आलं. हा, चला डाउनलोड मध्ये जाते, ते पेज ओपन करते आणि तुम्हाला दाखवते तिघांचा कम्पॅरेटिव्ह स्टडी. आणि मग कालचे एक्सपेरिमेंट तुम्हाला जे सांगितलं होतं तुम्ही केलेत का? ते पाहिलं का तुम्ही? ते काय प्रकरण आहे ते? त्या प्रयोगांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला का तुम्ही? काही लोकांनी केलं, काही लोकांनी नाही. पण ज्या लोकांनी नाही केलं त्यांनी का नाही केलं बरं? व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? वेळ नाही मिळाला असं काही होऊ शकतं बरं का. आय एम जस्ट आस्किंग यू. असं काही मी काही तुम्हाला ओरडत नाही. आय एम आस्किंग यू की काय बरं नाही केलं असेल तुम्ही अभ्यास. आय एम थिंकिंग मध्येच काहीतरी दुसऱ्या गोष्टी येतात आयुष्यामध्ये, मी समजू शकते. पण ठीक आहे, नसेल केला तर काही टेन्शन नाही, आज आपण ते डिस्कस करणारच आहे. आता मी तुम्हाला दाखवते ते पेज, द व्हेरी पेज ऑन विच वी हॅव डन द कॅल्क्युलेशन. वेट, हे पाठवलंय मी आपल्या ग्रुपवरती, हे पेज पाठवलंय. आता जरा बघा. इट विल ओपन नाव. सी, आता काय, कितना स्लो है भाई.
अरे यार, जाऊ दे. एडिट करण्यापेक्षा आधी फक्त बघा. मी फक्त कर्सर फिरवते. हायड्रोकार्बनचे दोन भाग आहेत. एक आहे सॅच्युरेटेड, एक आहे अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड ऑफ ऑल द आयटम्स इन द मॉलिक्यूल, त्याला आपण अल्केन्स म्हणतो. ANE ने त्याचा एंड होतो. जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2 आणि हा फॉर्म्युला करेक्ट आहे. कारण हा आपण खाली अप्लाय करूया आणि हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवते की ते कसे करेक्ट मॅच होतील. लेट मी मॅक्झिमाइज दिस. आता एक एक बघा. अल्केन्स आधी एकच बघा. अल्केन्सच फक्त बघा. एक एक फॉर्म्युला खाली वर्टिकली खाली जा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा फॉर्म्युला कसा लागू होतो. CnH2n+2. का? जर n ची व्हॅल्यू 1 घेतली तर 2 × 1 होईल 2 + 2 म्हणजे C1H4 म्हणजे मिथेन. हे बरोबर बसलं. इथेन मध्ये काय होतं ते बघा. CnH2n+2. जर n ची व्हॅल्यू 2 असेल तर Cn म्हणजे C2 होईल. H2n म्हणजे 2 × 2 4 + 2 6. C2H6 बरोबर बसलं की नाही. म्हणजेच CnH2n+2 हा मिथेनचा फॉर्म्युला आहे. आता अनसॅच्युरेटेड. आता बघा, हे लक्षात कसं ठेवायचं हे मी पण सांगते आणि मी पण आता असंच लक्षात ठेवणार आहे. कारण कालच्या आपल्या लेक्चर मधल्या गोंधळामुळे मला हे समजलं की जे कॉलेजमध्ये लक्षात ठेवायला आम्ही वापरलं होतं ते मी खूप दिवसात वापरलं नाही आणि मीच विसरले. पण तेच सगळ्यात बेस्ट आहे. कसं तर तुम्हाला मी सांगते. हे जेव्हा मला फॉर्म्युले दिसले तेव्हा मला हसू आलं. म्हटलं ही चूक कॉलेजमध्ये सुद्धा केली होती आम्ही. कारण आम्ही असंच डिराईव्ह केलं होतं आणि मग लक्षात ठेवायला आम्ही एक डोकं वापरलं होतं. आमचा सगळा मित्रमैत्रिणींचा ग्रुप बसला होता अभ्यास करायला हायड्रोकार्बन्सचा आपण लक्षात घेण्याकरता. कारण हे 11वीलाच येतं ना, सगळं एकदम सगळं येतं आणि मग त्याचे ते फंक्शनल ग्रुप वगैरे वगैरे भरपूर काही काही येतं. त्याच्या वेळेला हे फॉर्म्युले लागतात. तोपर्यंत त्याची फारशी गरज पडत नाही. मग ते लक्षात कसे ठेवायचे. सो त्याची ट्रिक आम्ही तेव्हा शोधली होती, ती तुम्हाला मी सांगते आता. लक्षात ठेवा. आपल्या पुस्तकामध्ये हे फॉर्म्युले नाही आहेत. आपण जे करतोय ते अवांतर करतोय, पण आता करतोच आहे तर नीट करूया. अनसॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहेत असे हायड्रोकार्बन्स. अल्किन्स मध्ये डबल बॉन्ड आहेत. ENE बघा, ई डबल आलाय म्हणजे याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. लक्षात ठेवायचे आपले ट्रिक असतात. आमची अशी होती ENE. ई रिपीट झाल्यानं 2 वेळा आल्यानं म्हणजे हा डबल बॉन्ड. अल्काइन्स मध्ये YNE असतं. YNE ट्रिपल Y3 3 का Y3 ट्रिपल बॉन्ड असं आम्ही लक्षात ठेवलं होतं. आता अल्किन्सचा फॉर्म्युला आहे CnH2n आणि अल्काइन्सचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. बघा, CnH2n जर n इज इक्वल टू 1 तर H विल बी 2 × 1 म्हणजे C1H2. पण एकाच कार्बनला घेऊन आपण सिंगल कार्बनचा डबल बॉन्डचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेला कुठलाच मॉलिक्यूल बनवू नाही शकत. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असण्यासाठी 2 कार्बनची गरज असते. म्हणून अल्किन्स आणि अल्काइन्सची सुरुवात C2 ने होते. C1 फक्त मिथेन मध्ये आहे. मिथीन असा गॅस नाहीये. एकाच कार्बन मध्ये डबल बॉन्ड कुठे येणार आहे तुम्हाला. डबल बॉन्ड कार्बन कार्बनच्या चेन मध्ये असतात ना. आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघतोय. तर डबल बॉन्ड हवा असेल तर 2 कार्बन लागतील. म्हणजे एक सिंगल कार्बन असलेला किंवा एक सिंगल कार्बन असलेला कुठलाही मॉलिक्यूल हा अल्किन आणि अल्काइन मध्ये येणार नाही. त्याची सुरुवातच C2 ने होते. म्हणजेच आता मी इथे 1चा 2 केलाय कारण की C1H2 असा अल्किन होऊ शकत नाही. C2 घेतला तर काय होतं बघा. C2H2 × 2 झाले 4. बरोबर आहे. C2H4 बरोबर अप्लाय झाला. तिसरं उदाहरण, कारण की आपली सुरुवातच 2 ने झाली आहे तर दुसरं एक्झाम्पल 3च असणार आहे. C3H2 × 3 6. आपण जे काल केलं तेच आहे. कार्बन मध्ये 1 2 3 असे 3 कार्बन एका रांगेत मांडले. बरोबर. आता कोणत्याही एका ह्या दोघांमधल्या किंवा या दोघांमधल्या कोणत्याही एका जोडीला डबल बॉन्डने अटॅच करून टाकायचं. असं केलं की काय होणार आहे. उरलेल्या सगळ्या कार्बनना उरलेले हायड्रोजन लावून टाकायचे. जर इथे दोघांच्या मध्ये मी डबल बॉन्ड दिला तर आता ह्याला कितीची गरज आहे. 2ची गरज आहे.
याला कितीची गरज आहे? एकाचीच, कारण इकडे 2 आणि इकडे 1 असे 3 बॉन्ड त्याच्या आजूबाजूला झाले. सो फक्त एकच चौथा बॉन्ड वरती होणार आहे. ह्या कार्बनच्या आजूबाजूला एकच बॉन्ड आहे, म्हणजे इकडे याला आणखीन 3 ची गरज आहे. टोटल करूया हायड्रोजनची. 1 2 3 4 5 6. परफेक्ट फॉर्म्युला पहा. ठीक आहे. आता होतं थर्ड, जे की आहे अल्काइन्स. Y3 3 का ट्रिपल बॉन्ड Y3 असं लक्षात ठेवलं होतं. आता याचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. आता लक्षात घेण्याचं उदाहरण खाली आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, इकडे हायड्रोजन इकडे. एका कार्बनला 4च बॉन्ड करता येतात. 3 इकडे झाले, चौथा इकडे. ह्याचे पण 3 इकडे झाले, चौथा इकडे. हे आपण काय ड्रॉ केलं होतं, बरोबर. ह्याला आता आपण काय म्हणणार? C2H2. कसं? C ची व्हॅल्यू जर 2 असेल तर H2 × 2 -2 आहे, म्हणजे C2H4 -2 म्हणजे C2H2 हा याचा फॉर्म्युला आहे. आता हे लक्षात ठेवण्याचं सोपं उदाहरण काय, ट्रिक काय? अल्केन्स अल्किन्स अल्काइन्स हे एका रांगेत असतील तर Y म्हणजे E आणि E दोनदा आले, डबल बॉन्ड हा सेंटर आहे. केव्हाही जे सेंटरला असतं ते पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं. तर म्हणूनच जो बेस्ट फॉर्म्युला आहे तो CnH2n आहे. त्याच्या इकडे गेलात की +2, इकडे गेलात की -2. अल्केन अल्किन अल्काइन असं एका रांगेत लिहिलं तर अल्किनवरच फोकस करायचा, कारण की त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. त्याच्या नावातच डबल ई आहे. मग ई डबल बॉन्ड हे पक्क झालं. डबल बॉन्डचा फॉर्म्युला CnH2n. का? डबल बॉन्ड आहे, दुसरा काहीच नाही, मागे पुढे काहीच लावायची गरज नाही. हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे, म्हणून हा लक्षात ठेवायचा. अल्केन्स कडे गेलात की +2 करायचं, अल्काइन्स कडे गेलात की -2 करायचं. डावीकडे +2, उजवीकडे -2 असे फॉर्म्युला आपोआप येतात. असं करून हे लक्षात ठेवू शकतो. जेव्हा याची गरज पडेल तेव्हा हे करा. हे तुम्हाला आता कुठल्या स्कॉलरशिपच्या पेपरला वगैरे आहे का? हा प्रश्न कुठून आला होता, म्हणजे का आला होता? आय वॉन्ट टू नो धिस, की म्हणजे हे पुस्तकात नाहीये तर हे कुठून आलं मध्येच? म्हणजे जे माझ्या पण ऍक्च्युली तेव्हा डोक्यात नव्हतं, पण ते मध्येच कुठून आलं? हा प्रश्न का विचारलास तू मला, लावण्या? तुला कुठे आला होता का, कुठल्या MCQ किंवा कुठल्या अशा टेस्ट मध्ये हा आला होता का? मॅम नाही, असे थोडेस क्युरियोसिटी, म्हणजे जेव्हा तुम्ही ते करीत होते फॉर्म्युला किंवा ते डायग्राम काढत होते ना, मग तेव्हा असं वाटलं की याचं नेमकं काय असेल ते समजून घेण्यासाठी. बरोबर आहे. आणि याचा फॉर्म्युला असतो, करेक्ट आहे ते. मला असं वाटलं की स्कॉलरशिपला तुम्हाला याच्या सगळ्या भयंकर गोष्टी एकत्र असतात ना, म्हणजे स्कॉलरशिपला सायन्स पण आहे आणि अमुकन धमुकन 2 लँग्वेजेस असं भरपूर काही काही आहे, बरोबर. सो मला असं वाटलं की त्यातल्या काही प्रश्नांमध्ये किंवा असे थोडे ऍडिशनल प्रश्न त्याच्यामध्ये असतात. चांगली गोष्ट आहे, बरं झालं हा मुद्दा आला, त्याच्यामुळे रिव्हिजन झालं माझं सुद्धा. चला आता कार्बन आणि इम्पॉर्टंट कंपाऊंडचं पटापट पटापट रिव्हिजन बघून बघून करूया, कारण आता आपण त्या शेवटच्या टप्प्यामध्ये. आज आपला धडा संपणार आहे मिथेनवर. कार्बन डायऑक्साईड आपण काल केला होता. कार्बन डायऑक्साईड, ओहो थांबा, बिफोर वी गो हिअर आय वॉन्ट टू शेअर दी आय वॉन्ट टू आस्क यू दी एक्सपेरिमेंट्स. ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट्सची उत्तरं कळली का? पहिला तर हा होता की कार्बन कशामध्ये डिझॉल्व्ह होतो? पाणी, तेल आणि तिसरं होतं केरोसिन. तिघांमध्ये थोडं थोडं चारकोल टाकलंय आपण. चारकोल इज अ फॉर्म ऑफ कार्बन. तीनही बीकर, सॉरी कोनिकल फ्लास्क स्टर करून तुम्ही बघितलं तर कार्बन कशामध्ये डिझॉल्व्ह होईल का? कार्बन तिघांमध्येही डिझॉल्व्ह होत नाही. कार्बन कशातच पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही. ह्या तिघांपैकी कशामध्ये तो डिझॉल्व्ह होत नाही पूर्णपणे. हे ह्या प्रॉब्लेमचं आन्सर आहे, म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटचं उत्तर आहे. बरोबर का? काही वेगळं आलंय तुमचं? मग तुम्हाला मी हे शोधायला सांगितलं होतं, ह्या प्रयोगामध्ये काय झालंय. हँडरेस केलंय का कोणी? मला दिसत नाही बरं का तुम्ही हँडरेस केल्यावर. तुम्ही बिनधास्त बोला. आता मी हे शेअर करते तर मला तुम्ही लोक कोणी दिसणार नाहीये. बोला, काही बोलायचं असेल तर बोला बिनधास्त, कारण मला हँड्रेडचा आवाज आला नसेल तर लेट मी करेन. मॅम, बोला, मी ते लाईम वॉटरचं केलं होतं. कसं केलं होतं?
आता लाईम वॉटर असतं तर याच्या म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं. म्हणजे आधीच लाईम वॉटर मध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं. आणि जेव्हा इथं दाखवलेलं आहे की जेव्हा आपण तोंडातून म्हणजे स्ट्रॉने जेव्हा कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये सोडतो, तर जेव्हा त्या दोघांमध्ये रिॲक्शन होते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये जेव्हा रिॲक्शन होते, तर तेव्हा मधून म्हणजे त्या दोघांमधून कॅल्शियम कार्बोनेट हा म्हणजे जो एलिमेंट आहे तो म्हणजे कंपाऊंड आहे तो बाहेर निघतो आणि त्यामुळे याचा जो रंग आहे तो पांढरा होतो. आणि पाणी पण बरोबर. प्रोडक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट करतो. लाईम वॉटर बरोबर कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट करतो. काय चाललंय बघा. एक एक एक्सपेरिमेंट आपण चेक करूया. पहिला एक्सपेरिमेंट होता की मेणबत्तीवर, म्हणजे मेणबत्तीवर हे घरी करायचा प्रयोग नाहीये हा. हा प्रयोग लॅबमध्येच करायचा आहे. ह्या बर्नरवरती तुम्ही घेतलाय चारकोल, त्याच्यावरती तुम्ही ठेवलाय मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर. ब्ल्यू लिटमस अँड रेड लिटमस. वी ऑलरेडी हॅव डन दिस एक्सपेरिमेंट इन 8th स्टँडर्ड. रेड टू ब्ल्यू आणि ब्ल्यू टू रेड. काय असतं रे रेड टू ब्ल्यू? रेड टू ब्ल्यू चेंज म्हणजे काय? लाल कलर पासून निळा कलर बनतो. हो, पण ते कशाचे इंडिकेटर आहे? ऍसिड आणि बेस. बरोबर. पण हे कशाचं उदाहरण आहे? ऍसिड का बेस? हे बेसचं उदाहरण आहे. बेस. जेव्हा रेडचा ब्ल्यू होतो त्याचा अर्थ आहे की तो बेस आहे, म्हणजे तो अल्कलाईन आहे, म्हणजे तो काय आहे? अल्कली. पण जेव्हा ब्ल्यूचा रेड होतो तेव्हा ते काय आहे? ऍसिड. ऍसिड डेंजर असतात ना, तर ते लाल रंगाचे म्हणून लक्षात ठेवा. किंवा बी फॉर ब्ल्यू फॉर बेस असं कसंही लक्षात ठेवा. एक काहीतरी लक्षात ठेवलं की दुसरं लक्षात राहतं. आता आपल्याला इथे घेतलंय ब्ल्यू लिटमस पेपर. कार्बन डायऑक्साईड हा गॅस ऍसिडिक असतो. मॉइस्ट ब्ल्यू लिटमस ओला येतो, त्याच्यामध्ये हा जेव्हा येईल तर आपला लिटमस पेपर पण लाल होईल. म्हणजे मग काय झालं? कोणता गॅस रिलीज झाला? कोलमध्ये कार्बन आहे, हवेमध्ये ऑक्सिजन आहे. CO2. बरोबर. आणि आपल्याला हे माहिती आहे की CO2 हा ऍसिडिक गॅस आहे. म्हणजे मग जर हे कन्फर्म होतंय बघा, ब्ल्यू टू रेड म्हणजे काय? ऍसिडिक. म्हणजे आपला जो गॅस रिलीज झालाय तो ऍसिड आहे. म्हणजेच तो कोणता आहे? CO2. बरोबर. CO2 हा गॅस ऍसिडिक का आहे? बघा, सिंपल आहे. याच्यामध्ये आहे कार्बन आणि ऑक्सिजन आणि ऑक्सिजन. असं आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहेत, मायनस आणि मायनस. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जसे आपण क्लोरीन, ऑक्सिजन ह्या इकडच्या नॉन मेटलिक कंपाऊंड कडे जातो ते खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, ते इलेक्ट्रॉन खेचून घेतात. असे जे पार्टिकल्स असतात, म्हणजे असे जे आयन्स असतात ते ऍसिडिक नेचरचे असतात. तर CO2 ऍसिडिक कशामुळे आहे? त्याच्यामधल्या ऑक्सिजनमुळे. तर 2 ऑक्सिजन आहेत म्हणून त्याचं जनरल नेचर हे ऍसिडिक आहे. आता मॉइस्ट म्हणजे ओल्या याच्यामध्ये जेव्हा हा ऍब्झॉर्ब होईल, हा कार्बन डायऑक्साईड इकडे चिटकेल ना, कोरड्या पेपरवर चिटकणार नाही पण पाण्याबरोबर ते चिटकून जाईल. म्हणजेच काय होईल? तो त्याचा ऍसिडिक नेचर शो करेल. अँड इट प्रूव्स की ह्या एक्सपेरिमेंट मधनं कोल व्हेन बर्न्स गिव्स CO2 गॅस. आपल्याला चेक करायचे कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टीज. बरोबर. कार्बन डायऑक्साईड कसा निर्माण झाला? कोणाच तरी माईक ऑन बंद करून टाका. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये हे ब्लोईंग ऑफ एअर, लाईम वॉटर, चुन्याची निवळी. बरोबर. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आपण जेव्हा फुंकतो किंवा उच्छ्वास सोडतो तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे काही बनतं ते बनतं कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि CO2 गॅस आपण रिलीज केला. म्हणजे काय बनलं? कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. ह्याचा हा पांढरा अवक्षेप आहे, म्हणजे प्रेसिपिटेट, जे खालच्या बाजूला जमा होतं. ह्याचा अर्थ काय आहे की लाईम वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा त्याच्यामध्ये आणखी एक वेगळा कंपाऊंड बनतो. बरोबर आहे. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा गॅस उच्छ्वासामधनं पण बाहेर पडतो. कोल बर्न झाला, कार्बन डायऑक्साईड आला.
लाईम वॉटरमध्ये तुम्ही उच्छ्वास म्हणजे असं जेव्हा फुंकता तेव्हा काय होतं, त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड जातं. बघा, पूर्वीच्या वेळेला जेव्हा त्या चुली असायच्या घरांमध्ये, अजून पण कोणाच्या घरात चूल आहे का? चुलीमध्ये जेव्हा फुंकतात तेव्हा ते असं असतं एक काहीतरी मेटल सारखं, आणि त्याच्यामधनं ते करून फुंकतात. त्या बायका ज्यांना जे एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये, जेव्हा ते फुंकतात तेव्हा आजूबाजूची हवा त्याच्यामध्ये जाते. आपण जी फुंकतो ती कार्बन डायऑक्साईड आहे, ते विझवायचं नाही, ते पेटवायचंय ना आपल्याला. त्याच्यामधली जी काही ज्वाला आहे आपल्या चुलीमधली, ते अंगारे जे असतात ते पेटवायचे असतात, ते विझवायचे नसतात. ते पेटवायचे म्हणूनच फुंकर मारतात. त्या आजूबाजूची हवा ढकलतात त्याच्यामध्ये, म्हणजे ऑक्सिजन जातो आणि बरोबर त्या टार्गेटला आपटून तो बर्न होतो. बरोबर. आपण जेव्हा मेणबत्ती फुंकतो, म्हणजे आपल्याकडे भारतीय संकल्पनेमध्ये मेणबत्ती फुंकणं बड्डेला हे काही आपलं कल्चर नाही, आपण दिवे लावतो. बरोबर. पण तुम्ही बघितलं असेल पाश्चात्य देशांमध्ये किंवा एक फॅशन म्हणून बड्डे केक कापतात. तर ते बड्डे केक कापताना मला 10 वर्ष झालं म्हणून 10 कॅन्डल लावतात आणि मग करून फुंकतात. सगळ्याच्या सगळ्या कॅन्डल विझतात, कारण जेव्हा आपण फुंकतो तेव्हा त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड येतो आणि कार्बन एक्सटिंग्विशेस द फायर, फायर बर्न करायला तो बंद करतो. बरोबर. आता हे झाले आपले प्रयोग. कार्बन डायऑक्साईड त्याची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. बरं, हा प्रयोग आपण ऑलरेडी काल बघितला होता. बरोबर ना. ह्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड बनतं आणि हे जे काही होते युनिव्हर्सल इंडिकेटर, बर्निंग, ह्यातले पण काल आपण भरपूर सारे ऑलरेडी बोललोय, हो की नाही. बर्निंग कॅन्डल विझून जाईल, युनिव्हर्सल इंडिकेटरचा ऍसिडिक कलर मध्ये जाईल, लाईम वॉटर पांढऱ्या रंगाचं प्रेसिपिटेट होईल. पाण्याबरोबर काय होईल रे? लिटमस पेपर कलर बदलेल, ब्ल्यूचा रेड होईल. आणि वॉटर बरोबर कार्बन डायऑक्साईडची रिएक्शन काय होतं? काय आहे? H2O प्लस CO2. काय रिएक्शन होते का? त्याच्याबद्दल विचार करून सांगा. पाण्याबरोबर कार्बन डायऑक्साईडची काय रिएक्शन होते? पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह होतो का? शांतपणाने विचार करा आणि मग मला सांगा. आपण काल ही वरची रिएक्शन बघितलेली होती, सोडियम वॉशिंग आणि बेकिंग सोडा. ह्यातला डिफरन्स आपण बघितला होता, वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. हँड कोणी केलाय बोला? मॅम लावण्या, ते वॉटरचं कार्बन सोबत म्हणजे आपण जर रिॲक्शन बघितलं त्या दोघांचं, तर मी केलं आता, तर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडचं, तर कार्बोनिक ऍसिड बनतं H2CO3. बरोबर. ऍसिडिक सबस्टन्स. पुन्हा बघा, लिटमस पेपर लाल झाला म्हणजे ऍसिडिक, कारण कार्बन जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा ऍसिडिक नेचरचा आहे. सो पाण्याबरोबर पण ते ऍसिडिटीकडे जातं. ठीक आहे. आपण कार्बन डायऑक्साईडच्या रिॲक्शन ज्या बघतोय त्याच्यामध्ये आपण काल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा या दोन्ही गोष्टी काल बघितल्या. कार्बन डायऑक्साईडचे वापर बघितले. रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर जो काही जनरली वापरतात त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ऍसिड ह्या दोघांचं केमिकल रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड जनरेट होतो आणि मग तो आपण स्प्रेने बाहेर सोडतो. हे पण आपण त्याचं पंपिंग कसं होतं आणि कसं ते रिलीज होतं ते काल हे बघा या मशीन मधनं आपण काल ते पाहिलेलं होतं आणि त्याची केमिकल रिएक्शन सुद्धा पाहिलेली होती, सोडियम बायकार्बोनेट आणि H2SO4 ची. आता आज आपण बोलणार आहे मिथेन बद्दल. आपण हायड्रोकार्बनचा अभ्यास करतोय आणि वी आर टॉकिंग अबाउट मिथेन. आपल्या पीपीटी मध्ये याच्याबद्दल काय आहे का? हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन. सी, मिथेन in natural gases it is found as the main component of natural gas. कोल माइन्स मध्ये पण आपल्याला मिथेन गॅस मिळतो. बायोगॅस, जिकडे आपण बायोगॅस प्लांट लावतो तिकडे मिथेनच रिलीज होतो. स्वॅम्प ऑकर्स नॅचरली ऑन द सर्फेस ऑफ स्वॅम्प्स, असे ते डबके किंवा असे वगैरे असतात ना जिथे घाण वास येतो, तिकडे मिथेन गॅस रिलीज झाल्यासारखं आपल्याला समजतं. आणि आता तो कसा बनवायचा तर त्याच्या पण एक केमिकल सेटअप आहे, तो आपण बघूया. तो एक कलरलेस ऑर्डरलेस गॅस आहे, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट व्हेरी फ्लेमेबल. अशा डबक्यासारख्या ठिकाणी जिकडे घाण वास येतो
तिथे बर्निंग होऊ शकतं. वास याचा नाहीये अशा दमट बंद सारख्या ठिकाणी. मिथेन हा गॅस CH4 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच्या केमिकल कॉम्बिनेशनने बनलेला आहे. त्याच्यामध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन आपण कालच बघितलं होतं. मिथेन पहिला मॉलिक्यूल, बरोबर. तर त्याच्या आता आपण प्रॉपर्टीज बघूया. तो हायली इन्फ्लेमेबल आहे, तो जळतो, म्हणून तो बायोगॅस प्लांट मधून येतो आणि तो किचन मध्ये वापरला जातो ऍज अ बर्निंग ऑप्शन. आपल्याकडे जे LPG सिलेंडर असतात त्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड पेट्रोलियम गॅस LPG. तो प्रेशराईज केलेला लिक्विड फॉर्म मध्ये, पण जेव्हा आपण त्याचा नॉब ऑन करतो तेव्हा त्याचं प्रेशर कमी होतं आणि इट गोज टू द गॅसेस स्टेट. तर ट्यूब मधनं तो आपल्याकडे गॅस फॉर्म मध्ये येतो आणि आपण जेव्हा बर्नर पेटवतो तर तो गॅस पेटतो, बरोबर. त्यालाच अल्टरनेटिव्ह म्हणून बायोगॅस प्लांटमध्ये जे काही सगळं आपण डम्पिंग करतो त्या डम्पिंग मधनं जो गॅस जनरेट होतो तो ऑटोमॅटिकली मिथेन गॅस आहे. तो जळणाराच गॅस आहे. तर त्या पाईपामधनं तो किचनमध्ये किंवा आणखीन कुठे जिकडे बर्निंग करायचंय, जसं की ते सिलेंडर्स असतात बघा, त्याच्यामधनं आंघोळीचे ते बाथरूम मध्ये ठेवलेले असतात, अशा कुठल्या तरी ऑप्शन मध्ये पण तुम्ही त्याला ठेवू शकता आणि शेवटी तो बर्न झाला की तो उष्णता देणार आहे. जसे की भांडी गरम होतात ना आपण जेव्हा गॅस बर्नरवर ठेवतो तेव्हा. आता त्याचे युजेस पण काय आहेत ते बघूया आणि हाच पॉईंट आपला आता PPT मधनं पुस्तकातनं बघूया. युजेस ऑफ मिथेन काय आहे? इट्स अ फ्युएल. In the form of natural gas, it is used as a fuel in various industries. And in domestic uses, it is used into the domestic purposes also. केमिकल इंडस्ट्रीमध्ये कार्बन कंपाऊंड्स जिकडे मिथेनॉल, इथेनॉल, मिथाइल क्लोराइड, अमोनिया अशा वगैरे गोष्टी जिकडे बनतात तिकडे ह्याला वापरलं जातं. कधी कधी बर्निंगची प्रोसेस कळण्याकरताच त्याला वापरलं जातं, कारण की तो जळतो, फ्लेमेबल गॅस आहे. हे झालं आपल्या मिथेनच्या गॅसच्या युजेस बद्दल. आता हे सगळं डिटेलमध्ये बघूया पुस्तकामध्ये. मिथेन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CH4. आपण बघितलंय, आपण आत्ताच त्याचं चित्र काढून बघितलेलं आहे. मध्ये कार्बन, बाजूला 4 हायड्रोजन. मॉलिक्युलर मास 16. कसा काढला? कार्बनचं किती आहे? 12. हे मास आहे, ऍटॉमिक नंबर नाही, ऍटॉमिक मास नंबर. आणि प्रत्येक कार्बनचं 1 म्हणजे 4 × 1, बरोबर. 12 अधिक 4 16. आपला मॉलिक्युलर मास ऑफ CH4 इज 16 ऍटॉमिक मास युनिट. इथं दिलेलं नाहीये पण मी लिहून टाकते, ऍटॉमिक मास युनिट. Occurrence. Methane occurs in natural gas to the extent of 87%. Natural gas reservoirs मध्ये 87% मिथेनच आहे. Decomposition of organic matter in the absence of air म्हणजेच काय? Anaerobic respiration किंवा anaerobic processes. जसं की तुम्हाला माहिती असेल, लॅक्टोबॅसिलस जेव्हा रेस्पिरेशन करतात, असे खूप सारे मायक्रोब्स आहेत जे रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचा वापर करत नाही, पण ते त्यांचं सर्व्हायवल बघतात. तर अशा वेळेला मिथेन गॅस प्रोड्यूस होतो. इन द ऍब्सेन्स ऑफ एअर व्हेन द ऑर्गॅनिक मॅटर इज डिकम्पोज्ड. तिकडे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे समजा काही डेड बॉडीज आहेत, पण तिथे ऑक्सिजन नाही, त्या दाबल्या गेलेल्या आहेत कुठेतरी. विदाउट ऑक्सिजन त्या डिकम्पोज होत आहेत आतल्या आत, ड्यू टू प्रेशर, ड्यू टू टेम्परेचर, ड्यू टू समथिंग. तर त्याच्यामध्ये जे काही गॅस बनतात ते आहेत मिथेन. ठीक आहे. मिथेन इज प्रेझेंट इन द बायोगॅस. बायोगॅस प्लांट बद्दल आपल्याला दिलेलंच आहे खाली. इट इज फाउंड इन द कोल माइन्स. प्रश्नच नाही. कोळशाच्या खाणीमध्ये कार्बनच कार्बन आहे. कार्बनच्या बाजूला हायड्रोजन हवेमध्ये आहे. सो कार्बन अँड हायड्रोजन विल ऑलवेज रिॲक्ट अँड दे विल फॉर्म मिथेन गॅस. कोल माइन्स तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या लक्षात आहे का मला माहित नाही, पण तो पिक्चर आहे राणीगंज, त्याच्यामध्ये खरोखर कोळशाच्या खाणींबद्दल दाखवलंय की ते खूप खाली खोल शिरतात, कोळशाच्या खाणींमधनं कोळसा काढतात. किती डेंजरस काम आहे ते माहितीये का? तिथे बसून लेक्चर घेणं आणि तिथे बसून अभ्यास करणं इतकं सोपं नाहीये. कितीतरी लोकांचं भयंकर आयुष्य असतं जे माइन्स मध्ये काम करतात. बघितलं नसेल तर बघा, पिक्चर चांगला आहे. कोल माइन्स मध्ये अडकलेल्या वर्कर्सना बाहेर काढण्याकरता कसं कसं डोकं चालवलं होतं. तर अशा कोल माइन्स मध्ये मिथेन हा गॅस असतो. तुम्हाला लक्षात आहे का? त्याच्यामध्ये एक सीन होता की तिथे ते खाली जिथे अडकलेले असतात तिथे तो गॅस भरत जातो. कार्बन डायऑक्साईड भरत गेलाय का ते त्या ह्याच्यामध्ये अशी ती पेट्रोल काय बरं म्हणतात, केरोसिनचं ते असतं ना ते लाईटवालं, काय म्हणतात रे त्याला, ते पूर्वीच्या काळी असे घेऊन फिरायचे लॅन्टर्न, चिमणी, कंदील. कंदील सारखं असतं ना ते, असं त्याच्यामध्ये केरोसिन भरलेलं असतं
आकाशकंदील नाही ग, त्या हातामध्ये केरोसिन चिमणी. टाकलेलं असं, त्याच्यामध्ये असं एक असं चिमणी. बाहेर येतं असं जिभेसारखं. हा, मॅम ते कंदील म्हणतात चिमणी. कंदील. आता तुम्हाला कळलं ना. लँटर्न म्हणतात सोप्या भाषेत, त्याला मराठीत काय म्हणतात मला लक्षात नाही, पण ते असं घेऊन जातात आणि ते तिकडे पुढे 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 नेतात. गॅस कोणता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे किती फ्लेम काय करते हे चेक करण्याचं मेजरमेंट आहे. हा, कोल माइन्स मध्ये खाली जेव्हा खूप खोल जमिनीच्या खाली तुम्ही जाताय खाणीमध्ये, तुम्हाला मदत करायला कोण नाही आजूबाजूला, जर काही टेक्निक नाहीये, त्यावेळेला ही केमिस्ट्री उपयोगाला येते, रिअल लाईफ केमिस्ट्री. तिथे खूप सारे गॅसेस आहेत. कोणता गॅस बाहेर पडलाय आणि तो तुम्हाला कसा त्रास देऊ शकतो. एखादा विषारी वायू असेल तर तुम्ही मरणारच आहात. तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणता गॅस रिलीज होतो. ते चेक करण्याकरता ते लँटर्न घेऊन जातात. जर त्याची फ्लेम विझली तर समजायचं की कार्बन डायऑक्साईड आहे, जर पेटली तर ऑक्सिजन आहे. आणखीन काही झालं, स्वतःच बर्निंग झालं तिकडे, तर हायड्रोजन किंवा असे फ्लेमेबल मिथेन सारखे गॅस आणि हे असतात. कारण ते डीप खाली खूप दाबल्या गेलेल्या खाणी आहेत, त्याच्यामध्ये खूप प्रेशर आहे आणि दाबून गेलेले हे गॅसेस थोडं जरी मोकळं मिळालं तर लिबरेट होण्याचा प्रयत्न करतात. सो ते कोल माइन्स मध्ये असतात. मिथेन इज फाउंड ऍट द सर्फेस ऑफ मार्शी प्लेसेस, जिकडे म्हणलं ना चिखल, डबकं, दलदल अशा ठिकाणी ते असतात. विच इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड मार्श गॅस. मार्श गॅस त्याचं नाव पण आहे, चिखलासारख्या डबक्यासारख्या ठिकाणचा. On heating a mixture of hydrocarbon and carbon monoxide gases at 300 degrees Celsius in the presence of nickel, methane gas is formed. आपण त्याला बनवू पण शकतो लॅबमध्ये. 300 डिग्री पर्यंत तापवायचं. कोणाला? हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड इज CO, हायड्रोजन इज H2. ह्यांना तुम्ही काय करणार? पेटवणार, खूप जास्त गरम करणार, पण तुम्हाला याला लागतो कॅटलिस्ट निकेल. निकेल असल्याशिवाय हे काम करत नाही. जसं आपल्या घरामध्ये आई असल्याशिवाय पण खूप गोष्टी करत नाही, आई आपली कामं करत नाही आणि आईने नुसतं बघितलं आपल्याकडे तरी आपली कामं पटापट होतात. अशा लोकांना म्हणतात कॅटलिस्ट, जे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, ते नुसते तिथे असतात पण रिएक्शन फास्ट होते. ह्या रिएक्शन करता असा कॅटलिस्ट आहे निकेल. ठीक आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इन दी प्युअर फॉर्म. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, आता हे काय आहे? बघा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही एक अशी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये लिक्विड्स ना वेगवेगळं करतात. एखाद्या लिक्विडच्या सोल्युशन मध्ये 2-3 वेगवेगळे असे लिक्विड्स आहेत, त्यातनं मला त्यातले पार्ट्स वेगळे करायचे आहेत, त्याला डिस्टिलेशनची प्रोसिजर म्हणतात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे एकेका पार्टला वेगळं करणं. ह्या प्रोसेसमध्ये मिथेन हा गॅस प्युरेस्ट फॉर्म मध्ये मिळतो, तो कलेक्ट करून वापरला जाऊ शकतो. कशातनं काय वगैरे हे सगळं आपल्याला आता नाहीये. खूप मोठ्या आणि केमिकल लॅबमध्ये केल्या गेलेल्या काही एक्सपेरिमेंट्सचा हा भाग आहे की आपल्याला मिथेन गॅस कुठे कुठे मिळतो, तर लॅबमध्ये पण मिळतो, बनवू पण शकता, चिखलासारख्या दलदलीसारख्या एरियामध्ये पण मिळतो, कोल माइन्स मध्ये मिळतो, बायोगॅस मध्ये मिळतो, एखाद्या डिकम्पोज मॅटर मध्ये पण मिळतो जिकडे एअर नाहीये. ठीक आहे. आणि तो हवेमध्ये पण. बोला मॅम, तुम्ही कधी मिथेन गॅस म्हणजे मिथेन गॅस बनवलाय का तुमच्या? आता तुम्ही केमिस्ट्री घेतलं तुम्ही टेस्ट? नाही, बनवला नाहीये, पण आम्ही ऍक्च्युली गॅसेसचं चेकिंग करण्यापेक्षा मी सांगेन तुम्हाला, आम्ही मेटल्सचं चेकिंग केलं होतं. मेटल्स वेगवेगळ्या कलरच्या फ्लेम देतात, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तसेच ते वेगवेगळे गॅसेस पण रिलीज करतात. तर ते जे गॅसेस रिलीज झालेत ते कलेक्ट करून त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे असतात. पण 11वी-12वीला एवढे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप नाही आहेत. डिग्री कॉलेजला मध्ये पण तिथे वेगळेच एक्सपेरिमेंट असतात. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की सोडियम मेटल आम्ही कट करून त्याला तापवून त्याच्यामध्ये आणखीन काय काय करून असे त्यातले कंपोनेंट्स क्वांटिटेटिव्ह एनालिसिस वगैरे करायचो. असे बरेच एक्सपेरिमेंट असतात. पण आपण जो गॅस कलेक्ट केलाय बघा, त्याच्याकरता कलेक्टिंग ट्यूब पाहिजे आणि त्या जारमध्ये तुम्ही त्यांना टेस्ट केलं पाहिजे. जसं की आपल्या वरच्या एका प्रयोगामध्ये कलेक्ट केलेल्या गॅसला तुम्ही मेणबत्तीने चेक केलं, फटाक्यासारखा आवाज झाला म्हणजे समजलं की तो हायड्रोजन आहे, बरोबर की नाही? पण तो मिथेन पण असू शकतो की नाही? ह्या सगळ्या गोष्टी सांगणं, जज करणं आपल्याला खूप सोप्या लेवलला आलेलं आहे. पण खरं लॅबमध्ये असं वातावरण नसतं. आपण म्हणालो ह्याच्याबरोबर रिएक्ट केलं की हा बनला, असं इतकं सोपं नाही होतं. आणि खरंच इतकं सोपं आहे. जसं की जे काही वर्कर असतात, एखादी मोठी इंडस्ट्री आहे
आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. सगळ्याच्या सगळ्या माणसांना सगळीच्या सगळी केमिस्ट्री माहिती नसते. 2 पोती ए सॅम्पल घ्या, त्याच्यात 1 पोतं बी सॅम्पल टाका आणि ह्याच्यात टाका, एवढ्या टेम्परेचरला सेट करा मशीन आणि 5 तासांनी येऊन बघा आणि मग ते आलेलं सॅम्पल काढा. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काहीतरी डोकं लावायची गरज होती का? हे सेट केलेलं सिस्टीम आहे, हे असंच करतात. ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की एकतर 2 वेगवेगळे भाग आहेत. एक तर समजून उमजून केमिस्ट्री करणं, एक दुसरी गोष्ट आहे की जी अप्लाय करणं. ऍप्लिकेशन हे ऍनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आणि रिसर्च बनवणं, चेक करणं हे ऑर्गॅनिक किंवा रिसर्चमध्ये पूर्णपणे ऍब्सोल्युटली तुम्ही लॅबमध्ये जाऊन त्याचं चेकिंग करू शकता, बघू शकता. आणि हे सगळं आपण डिग्री कॉलेजमध्ये पर्यंत पण नाही करत. जे काही आपल्याला सांगितलं, तुम्ही आता बघा ना, तुमच्याकडे जे काही धडे आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करून पेपर देणार आहात. तुम्हाला जरी वाटलं की हे काय ते काय ते काय, एवढं करायला आपल्याला स्कोप पण नसतो, वेळ पण नसतो. असंच अगदी पूर्ण अभ्यासाचा तुमचा जो सिलेबस असतो तो असाच चालतो अगदी मास्टर्स लेवलला. अभ्यासच एवढा असतो की तोच पूर्ण होत नाही. केमिस्ट्रीमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे पेपर होते, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अनालिटिकल, फिजिकल. फिजिकल केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचे प्रॉब्लेम पण होते. सो हे सगळं एकत्र चालू असतं. बोला, कोणी हँड रेस केलाय? बरं, पण ह्याचं सोल्युशन काय हे मी तुम्हाला सांगते. काय बोलायचंय का? हा, ह्या प्रॉब्लेमचं लावण्य, तुझ्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आहे की हे चेक करण्याकरता आपण काय करू शकतो. माईक बंद करा, कोणतरी माईक ऑन केलं. आपण PhD ला हा सब्जेक्ट घेऊ शकतो. मला रिसर्च करायचंय की याच्यामध्ये नक्की काय. ऑनेस्टली स्पीकिंग, माझं लायकिंग आधीपासून ऑर्गॅनिक पेक्षा इनऑर्गॅनिक कडे जास्त होतं. कलरफुल आहे आणि जास्त मजेशीर आहे आणि ते खूप कन्सेप्च्युअल आहे. सो ते मला जास्त आवडायचं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, येस आय हॅव डन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पण माझा मेजर टॉपिक ऑफ इंटरेस्ट वॉज ऑलवेज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि याचं कारण पण एक सांगू का मी तुम्हाला. आमच्या ज्या प्रोफेसर होत्या, कोल्हटकर मॅडम, काय त्यांची पर्सनॅलिटी होती. स्कूटीवरून उतरायच्या, अशा एकदम अशा रुबाबात उतरायच्या, एकदम अशा दिसायला पण अशा एकदम अशा थोड्या अशा गुबगुबीत होत्या, अशा उंच होत्या. आणि IIT मुंबई आहे ना, तिकडनं त्यांचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधनं स्पेशलायझेशन झालं होतं. तर त्या जेव्हा लेक्चर घ्यायच्या, 1 तासाचं एक लेक्चर असायचं. 1 तासाचं एक लेक्चर. कॅन यू इमॅजिन? सगळे दिवसभरातले लेक्चर्स केमिस्ट्री 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 केमिस्ट्री. पण त्यांचं लेक्चर 1 तासामध्ये एवढ्या गोष्टी असायच्या. एक लेक्चर जरी मिस झालं तरी पण असं वाटायचं, शी, आपण किती मोठा लॉस झालाय आज आपला. सो टीचर, काही टीचर आपल्या लक्षात राहतात ना. तुमच्या पण आयुष्यात असे बरेच टीचर्स असतील जे तुमच्या लक्षात असतील. माझ्या आयुष्यातले खूप सारे टीचर असतील जे मला फॉर्च्युनेटली खूप चांगले टीचर्स भेटले. पण त्यातल्या सगळ्यात इम्प्रेसिव्ह टीचर जर कोणी असेल ना तर त्या होत्या. त्यांच्या पिरियडला मला हे कळलं की 1 तास आहे ना आपल्याकडे, त्या 1 तासामध्ये मुलांना जितकं शक्य आहे तितकं सगळं द्यायचं. जे जे आपल्याला माहिती येते त्याच्यात काही गोष्टी कमी राहतील, काही जास्त राहतील, काही नवीन कळतील, काही प्रश्न येतील, काही शंका येतील. सगळं आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, त्यांना खूप गोष्टी माहिती होत्या, त्या तेच करत होत्या. त्यांचं PhDच इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये IIT मध्ये झालं होतं. सो शी वॉज ऑसम. पण आणि कोणाचीच अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये हिंमत नव्हती त्यांच्या समोर काय बोलायची. सो मला असे लोक खूप आवडतात. त्यांच्या कामामुळे ते इतके इम्प्रेस करतात की आम्हाला माहिती असेल तरी आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही. आम्ही एका कॉम्पिटिशनला गेलो होतो, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आम्ही एक मॉडेल बनवलं होतं आणि त्यात आमच्या कॉलेजचा नंबर आला होता. आमचा पहिला नंबर आला होता. मी आणि माझ्या मैत्रिणीने ते केलं होतं. तर ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचंच मॉडेल होतं आणि त्यांना मी सांगून, मॅम असं असं करणार आहे वगैरे, हे त्यांच्याशी बोलायला पण ना तिची हिंमत होती ना माझी हिंमत होती. तरी आम्ही त्यांना जाऊन सांगितलं. त्या हे कसं करणार तुम्ही, एवढंच वाक्य त्या बोलल्या होत्या. म्हटलं मॅम आम्ही ट्रायल करून तुम्हाला दाखवतो. मग ते आम्ही भरपूर काय काय त्याच्या डोकं लावून ते मॉडेल बनवलं, त्यांना आणून दाखवलं. म्हणाले अरे फार चांगलं केलंय. त्यांचा आवाज पण असा एकदम असा दमदार होता, असं एकदम असं आपण म्हणतो ना रागावून बोलतात तसा. पण त्या रागवायच्या नाही कोणाला. त्यांच्याशी आमच्या डिपार्टमेंटच्या ज्या हेड होत्या ना, त्या पण त्यांच्याशी बोलताना एकदम सांभाळून बोलायच्या. त्यांची पर्सनॅलिटी तशी होती, पण त्या खूप चांगल्या होत्या. आणि त्याच्यामुळे मला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडायला लागलं. पण हे मला समजलं की एक चांगला टीचर कसा असतो. सो माझ्यासाठी त्या खूप चांगल्या टीचर आहेत. जाऊ द्या. हा मुद्दा तुम्हाला जो मला सांगायचा होता तो हा होता की सगळे ह्यातले जे तुमचे जे शंका कुशंका आहेत मला खूप
आनंद होतो की तुम्हाला प्रश्न पडलेत की याच्यात काय काय आहे ना, तर अदरवाईज धडा आहे, पाठ केला, उत्तर दिली, संपला विषय. असं तुम्ही करत नाही, तुम्ही डोकं लावताय की हे काय ते काय ते काय. आणि सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे नाही मिळणार. काही काही प्रयोग तर तुम्ही लॅबमध्ये केले तरी पण तुम्हाला कळणार नाही की याचं उत्तर काय आहे. जसं मी तुम्हाला आता म्हणलं, फटाका फुडला म्हणजे हायड्रोजन आहे, पण का हायड्रोजन? हा मिथेन सुद्धा तर जळू शकतो की नाही? मग ह्याचं जळणं कसं, त्याचं जळणं कसं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर तुमच्याकडे प्रॉपर स्टँडर्ड मिथेनचं कंटेनर पाहिजे. मिथेन गॅस आल्यावरती तो जळल्यावर कसा दिसतो हे कळलं पाहिजे, आणि हायड्रोजन गॅस जळल्यावर कसा दिसतो हे कळलं पाहिजे. तरच तुम्हाला त्या पुढच्या प्रयोगामध्ये समजेल की वरनं आलेल्या गॅसमधनं, मेणबत्तीमधनं अशा ठिणग्या पडल्या म्हणजे हा हायड्रोजन. समजलं का? सो यू नीड टू डू सो मेनी एक्सपेरिमेंट्स. इथे बघून सांगणं इझिली आहे, खूप सोपं आहे. आणि 10वी पर्यंत आपल्याला प्रयोग पण असे इझी आहेत, जस्ट स्टार्ट आहे. खरे प्रयोग सुरू होतात PhD लाच. तोपर्यंत तुम्ही तयार होत असता, म्हणजे MSc पर्यंत तुम्ही कन्सेप्च्युअली तयार होत असता, हे काय ते काय ते काय. आणि खूप चांगले चांगले प्रयोग आपल्याकडे केले जातात, आणि खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये ह्याच्यावरती खूप काम होतं. सो तुमच्यापैकी खूप लोक जे हुशार येते तिकडे जा आणि काहीतरी चांगलं करून बघा. यू विल गेट टू नो सो मेनी थिंग्स. तुम्हाला पण तुमचं नाव तुमच्या नॉलेजमुळे होईल, आणखीन काय पाहिजे, हो की नाही? चला आता आपण बघूया पुढच्या गोष्टी. 10 मिनिटात आपल्याला हा लेसन आज संपायला हवा, पुढच्या वेळेला आपण नवा लेसन करूया. सो मिथेन इन द गॅशियस स्टेट ऍट द रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला मिथेन हा गॅस आहे. आपल्या आजूबाजूला आता मिथेन असेल तर आपल्याला कळणार नाही, बिकॉज इट इज कलरलेस, ऑर्डरलेस, इट इज देअर. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. Methane is highly inflammable. It burns by reacting with oxygen to give a bluish flame. आता आपल्याला इकडे एक हिंट मिळाली की जर ब्ल्यू फ्लेम आली तर समजायचं की बहुतेक हा मिथेन आहे. आता in this reaction 213 kilocalorie per mole of heat is given out and methane burns completely. CH4 is methane, oxygen is there for the burning. We get carbon dioxide, water and heat. आता ही जी रिॲक्शन आहे ही आहे एक्झोथर्मिक. याला म्हणतात एक्झो, बाहेर टाकणं. काय बाहेर टाकलंय? हीट. हीट बाहेर टाकणाऱ्या रिॲक्शनला म्हणतात एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. ऍडिशनल माहिती लक्षात ठेवा. मिथेन अँड क्लोरीन गॅसेस रिॲक्ट विथ इच अदर ॲट द टेम्परेचर ऑफ 250 डिग्री सेल्सियस टू 400 डिग्री सेल्सियस इन प्रेझन्स ऑफ UV लाईट अँड फॉर्म मेनली मिथाइल क्लोराइड म्हणजे क्लोरोमिथेन अँड हायड्रोजन क्लोराइड. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेन गॅस क्लोरीन बरोबर पण रिॲक्ट करतो इन द UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, आणि मग बनवतो CH3Cl. बघा कसं आहे. हा आहे मिथेन. जसं इकडे आहे H H H आणि H, आणि आता इथे मी टाकला एक क्लोरीन. क्लोरीन आणि क्लोरीन असं लिहितं बरं का. आता काय होईल? एक HCl गेला आणि हा क्लोरीन इथे अटॅच झाला. म्हणजे आता माझा प्रोडक्ट काय आहे? Cl C H, हा H आहे आणि H. ठीक आहे. कसं आलं कळलं? एक फक्त रिप्लेस झालाय, हायड्रोजनच्या ऐवजी क्लोरीन गेला आणि HCl एक नवा मॉलिक्यूल त्यातनं बनला. Uses. Methane in the form of natural gas is used in industries such as fabric mills, paper mills, food processing, petrol purification. Being the smallest hydrocarbon, the proportion of CO2 released in the combustion of methane is small, and therefore it is used in the domestic purposes for the fuel. ह्याच्यामधनं कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, म्हणून हा कमी पोल्युशन करतो, म्हणून ह्याला आपण डोमेस्टिक यूज मध्ये वापरतो. मिथेन इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक इथेनॉल, मिथाइल क्लोराइड, मिथिलीन क्लोराइड आणि ऍसिटिलीन. पुढचे काही प्रोडक्ट बनवण्याकरता मिथेन वापरतात. सी मिथेन इज फर्स्ट मॉलिक्यूल, पहिला कार्बन C1 वाला. ह्याच्यापासून पुढे तुम्हाला खूप काय काय बनवायचंय, C2, C3, C4, C5 वेगवेगळे ग्रुप लावायचे त्याच्याकरता. तर हा पहिला माणूस आहे ज्याला तुम्ही पकडाल आणि केमिकल रिएक्शन कराल. Methane was discovered by Italian scientist Alessandro Volta between 1776 and 1778. While he was studying the gases found in the marshy land,
तो दलदलीच्या ठिकाणच्या गॅसेसचा अभ्यास करायला गेला तेव्हा त्याला तिकडेच सापडला. आता बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांट संपतं का आपल्या इथे? येस, बरोबर. बायोगॅस प्लांट हा तुमच्यापैकी काही लोकांच्या शेतामध्ये जर असेल किंवा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजेल काय. बायोगॅस प्लांट मध्ये काय, डंग अँड वॉटर मिक्सचर, शेण आणि इतर जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहेत त्याच्यामध्ये टाकले जातात आणि त्यात पाणी घातलं जातं. इनलेट चेंबर, आउटलेट कुठे आहे? आउटलेट चेंबर, हे आउटलेट चेंबर. इकडे आहे एक्झिट ऑफ गॅस, मिक्सिंग टँक, ओव्हरफ्लो टँक. आता हे काय बघा, हे सगळं आहे अंडरग्राऊंड. जमिनीच्या खाली त्याला एक अंडरग्राऊंड डायजेस्टर टँक असतो, म्हणजे खालच्या बाजूला तो असतो. त्याच्यामध्ये आपण काय टाकतो? मिक्सिंग टँक हा इथला तुमचा वरचा एक टँक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या या ओपनिंग मधनं तुम्ही काय टाकणार आहात? स्लरी ऑफ कॅटल डंग, म्हणजे गाई म्हशींचं शेण वगैरे, आणि त्याच्यामध्ये पाणी, ते तुम्ही इथून याच्यामध्ये सोडणार. हा झाला तुमचा आतला एंट्रन्स. हे तुमचं इनलेट चेंबर, म्हणजे तुमचा आतला रस्ता इकडे आता आलं. आता इकडे ऍक्च्युली आहे ना असं रोटेटर असतं, ते गोल 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 फिरत राहतं आणि इकडनं जो काही गॅस बनतो तो इथे येऊन एक्झिट होतो. हे खूप भरलं की इकडच्या बाजूला येऊन हे ओव्हरफ्लो टँक मधनं बाहेर येतं. जे काही बाहेर आलेलं आहे ते आपण खत म्हणून, मॅन्युअर म्हणून वापरू शकतो. आता ह्याचं वर्किंग कसं आहे ते एकदा बघा. Animal dung, dry leaves, wet garbage get decomposed by anaerobic respiration. म्हणजे एनएरोबिक मायक्रोब्समुळे ते डिकम्पोज होतं. आणि बायोगॅस प्लांटमध्ये आपण तेच करतो. या सगळ्या म्हणजे जो ओला कचरा आहे, जो रिसायकलेबल कचरा आहे, ऑर्गॅनिक कचरा, त्याला आपण याच्यामध्ये टाकतो आणि एनएरोबिक त्याच्या डिकम्पोजिशन करता त्याला आतमध्ये सोडून देतो. दिस प्रोड्युसेस मिथेन गॅस, ऑल्सो कॉल्ड एज बायोगॅस. बायोगॅस इज अ व्हेरी चीप फ्युएल ऑप्शन विच मीट्स द डिमांड ऑफ कुकिंग गॅस. आपल्या घरामधले एलपीजी सिलेंडर रिप्लेस करून आपण बायोगॅस बनवू शकतो. इट इज ऑल्सो युज फॉर प्रोडक्शन ऑफ अन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्शन करता सुद्धा तुम्ही बायोगॅसचा वापर करू शकता. त्याला त्याची टेक्निक तुमच्या त्या बायोगॅस प्लांटला लावायला लागेल. इट कंटेन्स अबाउट 55 to 60% ऑफ मिथेन अँड रेस्ट इज कार्बन डायऑक्साइड. आता याच्यामध्ये मिथेन आहे आणि CO2 आहे. Biogas is a fuel which is convenient to use, and in addition to this, a very good manure is also produced as a side product of the process. तर तुम्हाला म्हणलं होतं जी स्लरी यातनं बाहेर पडते ही मॅन्युअर म्हणजे काय, आपल्या शेतातलं खत म्हणून वापरले जाते. जो गॅस येतो तो आपण किचन मध्ये किंवा गरम पाणी करण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी वापरू शकतो. म्हणजे आपल्याला विकत आणायची गरज नाही. आपल्याकडचा जो कचरा आहे त्या कचऱ्यामधूनच आपण गॅस बनवलाय. आता ह्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काय होतं? एनएरोबिक रेस्पिरेशन किंवा एनएरोबिक डिकम्पोजिशन. दोन भागात ते होतं. प्रोडक्शन ऑफ ऍसिड. मायक्रोब्स ऍक्ट ऑन द बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड प्रोड्यूस द ऑर्गॅनिक ऍसिड. मिथेन गॅस प्रोडक्शन. द मिथेनोजेनिक बॅक्टेरिया ऍक्ट ऑन द ऑर्गॅनिक ऍसिड टू प्रोड्यूस द मिथेन गॅस. हे आहे ऍसिटिक ऍसिड. हे ऑर्गॅनिक ऍसिड जे म्हटलंय ना ते हेच आहे. आता हे डिकम्पोज होतं म्हणजे काय होतं? CH3 मध्ये हा एक हायड्रोजन मिळाला की तुम्हाला मिळतो मिथेन गॅस, आणि उरलेला हा CO2 हा असाही गॅशियस फॉर्म मध्ये रिलीज होतो. ठीक आहे. अशा पद्धतीने बायोगॅस प्लांट मध्ये तुम्हाला मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन्ही गॅसेस मिळतात. त्यातला मिथेन बर्निंग करता उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड हा आता काय करू शकत नाही आपल्याला, तो येतोच. जिकडे जिकडे बर्निंग आहे, जिकडे जिकडे डिकम्पोजिशन आहे, हा गॅस रिलीज होतो. अशा पद्धतीने आज आपला हा धडा इथे संपला. आता पुढचा धडा काय जर आपण बघूया. लेट अस टेक अ रिव्ह्यू. सबस्टन्सेस इन कॉमन यूज. हा मला वाटतं हा लास्ट लेसन आहे आपला. ओके, जस्ट लेट अस चेक द इंडेक्स. वी हॅव फ्यू मिनिट्स विथ अस. 2 मिनिटं आहेत. जरा इंडेक्स बघूया म्हणजे आपल्याला पुढचा धडा कोणता आहे ते समजेल. कसला भारी अभ्यास चाललाय आपला. सगळे धडे झालेत की काय उरले की नाही केमिस्ट्रीचं? बघा, ऍसिड बेसिस सॉल्ट झालेत ना आपले. येस टीचर. नंतर आता आपला कार्बन आणि इम्पॉर्टंट कंपाऊंड हा दुसरा आहे. मध्ये काही नाही का केमिस्ट्रीचं? सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा आपला पुढचा धडा आहे. आता त्याच्यानंतर हे काय 3च धडे आहेत का? सी आणि मेजरमेंट ऑफ मॅटर हा आधी होता. बरोबर, 4 धडे आहेत. 3 झाले. चौथा पुढच्या वेळेला सुरू होईल.
हे सेकंड टर्म मध्ये धडा आहे का रे हा सबस्टन्सेस इन कॉमन यूज? तुम्हाला आता कितीपर्यंत लेसन आहेत या टर्म पर्यंत आता? टीचर 10 पर्यंत आहे. 10 पर्यंत. ओके, म्हणजे आपला ऑलरेडी पुढच्या टर्मचा एक धडा झालाय. मग आता आपण केमिस्ट्री नको घेऊया. मला आता हे सांगा, तुमचं बायोलॉजी मधलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट झालंय, एनर्जी फ्लो आपण केलंय, युजफुल हार्मफुल संपला ना आपला. येस टीचर. येस आता आपण केमिस्ट्री न घेता हा धडा घेऊया, म्हणजे तुमच्या एक्झाम पर्यंत हा होऊन जाईल, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मग आपला कार्बनचा संपलाच आहे, पुढच्या वेळेला डायरेक्ट आपला सबस्टन्सेस इन कॉमन यूज करू दिवाळीच्या सुट्टीनंतर. बरोबर ना? म्हणजे वाय टू वेस्ट अवर टाइम फॉर द लेसन्स विच आर देअर इन द सेकंड टर्म, त्याच्यापेक्षा बायोलॉजी करून घेऊ, असे तुमच्या परीक्षा येतील लगेचच आता. ओके नाही? येस मॅम, 7 ऑक्टोबरला आहेत. बघा, म्हणजे आता वी हॅव टू फायनलाइज अवर थिंग्स. या 2 धड्यांचं रिव्हिजन करायचं आपल्याला, एक लेक्चर घेऊ आपण, आणि बाकी सगळं बायोचं रिव्हिजन करायचं. त्याच्याकरता मी 2 तरी लेक्चर तुमचे घेईनच, कारण हे मला माहित नाही तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कसं काय केलंय. पण बाकी धडे जे आपण केलेत, हे 2 आपण केलेत, हे सोपे आहेत, हे एका लेक्चरमध्ये होतील. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि क्लासिफिकेशन प्लांट्स आपण एका लेक्चरमध्ये करू. तोपर्यंत आधी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपण पुढच्या वेळेला सुरू करू. ठीक आहे, चलो थांबूया आपण आजच्या दिवशी. क्लास होमवर्क काय आहे? एक्सरसाइज. धडा संपला, पुढच्या वेळेला भेटूया. ओके मॅम. दॅट इज फॉर यू. तुम्ही स्वतःचा बाय बाय. ओके मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. वेलकम. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. बाय मॅम. Thank you, ma'am. Good night. Okay, good night. Take care, everyone. बाय बाय टीचर. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू.